नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? देशामधली पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते अहमदाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 INS अरिहंत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधील पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरिसाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बराक ओबामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 कांझीरंगा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कांझीरंगा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकशिंगी गेंडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात? जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? चले जाव चळवळ ही खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 भारताने कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली होती? भारताने खालीलपैकी कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 पंचशील तत्वे 1954 मध्ये खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडली होती? पंचशील तत्वे 1954 मध्ये खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फिनलंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मदनलाल धिंगरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमालय पर्वत रांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र आपल्या ठिकाणी शब्दाचा समास ओळखायचा आहे। महाराष्ट्र आपल्या ठिकाणी शब्दाचा समास ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19 विहंग आपल्या ठिकाणी शब्दाचा अचूक अर्थ सांगायचा आहे। विहंग या शब्दाचा आपल्याला अचूक अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पक्षी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20 क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 5वा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 21. पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? पहिली वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रिओ दी जानेरो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. दख्खनच्या पठाराची उंची किती मीटरच्या दरम्यान आहे? दख्खनच्या पठाराची उंची खालीलपैकी किती मीटरच्या दरम्यान आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 300 मीटर ते 900 मीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांडला हे पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती नदी ही खच दरेमधून वाहते? खालीलपैकी कोणती नदी ही खच दरेमधून वाहणारी नदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. कंठस्थ ग्रंथीमधील बिघाड ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? कंठस्थ ग्रंथीमधील बिघाड ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन 121 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? संविधान सभेमध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. क्रांतिकारकांनी दिनांक 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले होते? क्रांतिकारकांनी दिल्लीचा बादशाह म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. संपत्तीचा हक्क हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे? संपत्तीचा हक्क हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा हक्क आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कायदेशीर हक्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. भारतीय नागरिकत्व कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? भारतीय नागरिकत्व कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1955 कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गणेश वासुदेव जोशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 153 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती आहे? संसदेची सर्वात मोठी समिती खालीलपैकी कोणती समिती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंदाज समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झाला होता? भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. मुंबईला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव खालीलपैकी कोणता तलाव आहे? मुंबईला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव खालीलपैकी कोणता तलाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तानसा तलाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 51. खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खाणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कथक हे भारतातील शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे भारतामधील शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देविका राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले शहर आहे? हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 38 अक्षांश रेषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मीनाबक्कम हे भारतामधील प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मीनाबक्कम हे भारतामधील प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन ल्यूथर किंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्लिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशांना म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 थायलंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लंडन शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेजर ध्यानचंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हॉलेचा धूमकेतू हा परत किती वर्षानंतर दिसतो? हॉलेचा धूमकेतू हा परत खालीलपैकी किती वर्षांनी दिसतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 76 वर्षांनी दिसतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जगामध्ये सर्वात खोल मरियाना गर्ता हा खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? जगामधला सर्वात खोल मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 फिलिपाईन्स या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे? फिलिपाईन्स या देशाचे चलन खालीलपैकी कोणते चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पेसो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पेरियार हे हत्तींसाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार हे हत्तींसाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग करतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॅग्नीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमालय पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2.42 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे? खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोसी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सह्याद्री पर्वतामधील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? सह्याद्री या पर्वतामधील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अन्नाईमुडी शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? नर्मदा आणि तापी नदीची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा डोंगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मन्नारची खाडी आणि वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मन्नारची खाडी आणि वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 माहुली सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पेंच प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे? पेंच प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आंब्याची खालीलपैकी कोणती जाती उत्तम आणि परदेशामध्ये निर्यात केली जाते? आंब्याची खालीलपैकी कोणती जाती उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हापूस आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 75 जिल्ह्यांचा समावेश आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास मानले जाते? भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास मानले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 संसदेची एका वर्षामधून खालीलपैकी किती अधिवेशने होतात? संसदेची एका वर्षामध्ये एकूण किती अधिवेशने होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अधिवेशने होतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुकुमार सेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 40 भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या? भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1976 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जून 1874 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचे ज्ञान होते? जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचे ज्ञान होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 एडवर्ड जेनर यांनी खालीलपैकी कोणती लस शोधून काढली होती? एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस शोधून काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवीची लस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लुईस ब्रेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये 33 मणक्यापैकी मानेमध्ये खालीलपैकी किती मणके असतात? मानेमध्ये खालीलपैकी किती मणके असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मानेमध्ये एकूण 7 मणके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कन्हान नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र सिंग तोमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूझीलंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भूमध्य समुद्राची किल्ली असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भूमध्य समुद्राची किल्ली असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिब्राल्टरची खाडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिनकर गंगाधर केळकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 प्रदूषण नियंत्रणाचा कायदा करणारे देशामध्ये पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? प्रदूषण नियंत्रणाचा कायदा करणारे देशामध्ये पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रामधील अखिल भारतीय साहित्य संमेलन यांच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुसुमावती देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भगूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 वेळवंडी या नदीवर बांधण्यात आले लॉईड हे धरण खालीलपैकी त्याचे नाव काय आहे? लॉईड या धरणा जलाशयाचे नाव खालीलपैकी नाव काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एसाजी कंक जलाशय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 माले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कबड्डी या खेळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशापासून झाली होती? कबड्डी या खेळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 दारणा हे धरण महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? दारणा हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 बीडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात? बीडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने प्रामुख्याने वापरली जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तेंदूची पाने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्राचे टेबल लँड असे खालीलपैकी कशास म्हणतात? महाराष्ट्राचे टेबल लँड असे खालीलपैकी कशास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5 गणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती होती? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11.24 कोटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातले कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पन्हाळे काजी लेणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? पन्हाळे काजी लेणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तालुक्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दापोली तालुका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद खालीलपैकी केव्हा करता येईल? हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद खालीलपैकी केव्हा करता येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सूर्योदयापूर्वी थोडा वेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामधील भूगर्भामधील जलविद्युत प्रकल्प म्हणून खालीलपैकी कोणता प्रकल्प हा ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आर्वी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खेळणा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? खेळणा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी कोणते राज्य आहे? कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा टिंबटिंब जवळ आहे. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कशाच्या जवळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 लवासा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? लवासा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन या खडकामध्ये सापडते? खालीलपैकी कोणते खनिजे प्रामुख्याने आर्कियन या खडकामध्ये सापडते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोह खनिज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये झाली होती? महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 म्हाडा महामंडळ खालीलपैकी कशासाठी काम करते? म्हाडा हे महामंडळ खालीलपैकी कशासाठी काम करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गृहनिर्माण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गगन बावडा हे अतिपर्जन्याचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गगन बावडा हे अतिपर्जन्याचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीमधून भाषण करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत? संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीमधून भाषण करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालयाचा कारभार खालीलपैकी कोणत्या भाषेमधून चालतो? सर्वोच्च न्यायालयाचा कारभार खालीलपैकी कोणत्या भाषेमधून चालतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंग्रजी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट खालीलपैकी किती काळासाठी लागू करता येते? एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट खालीलपैकी किती काळासाठी लागू करता येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 6 महिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नीरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नीरी खालीलपैकी कोणत्या शहरामधली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 इंडियन नेव्हल अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंडियन नेव्हल अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? राज्यांचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी किती क्षेत्रांसाठी दिला जातो? नोबेल पुरस्कार खालीलपैकी किती क्षेत्रांसाठी दिला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 6 क्षेत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नोव्हेक जोकोविच हा टेनिस खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? नोव्हेक जोकोविच हा टेनिस खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सर्बिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 युरोपमध्ये दुसरे महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले होते? युरोपमध्ये दुसरे महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1939 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 इंग्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? इंग्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युक्रेन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जगामधील लोकसंख्येने सर्वात मोठे शहर खालीलपैकी कोणते शहर आहे? लोकसंख्येने जगामध्ये सर्वात मोठे शहर खालीलपैकी कोणते शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 टोकियो शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 निफाड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? निफाड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? सर्वोच्च न्यायालय यांच्या स्थापनेसंबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 124 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अमेरिकेमध्ये किती वेळा राष्ट्रपती म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड होऊ शकते? अमेरिकेमध्ये खालीलपैकी किती वेळा एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून निवड होऊ शकते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2 वेळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कैलास सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? कैलास सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सुशील चंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते? मानवी डोळ्याचे सुस्पष्ट लघुत्तम अंतर खालीलपैकी किती सेमी असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 25 सेमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नक्षलबारी हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरुंधती भट्टाचार्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अझलन शाह कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अझलन शाह कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डोळ्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधामध्ये खालीलपैकी काय असते? डोळ्यामध्ये वापरण्यात येणारे औषध यांच्यामध्ये खालीलपैकी काय असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झिंक सल्फेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता दिवस हा दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा दहशतवादी विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कुष्ठरोगांचे जंतू खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते? कुष्ठरोगांचे जंतू खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर हंसन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजांचा वापर केला जातो? पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिजांचा वापर केला जातो? आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिजे वापरतात ते. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारतीय 500 रुपयांच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र आहे? भारतीय 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाल किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बजरंग पुणे यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक पटकावले होते? बजरंग पुणे यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक हे पटकावले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रीस्टाईल कुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नॅटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रुसेल्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 व्लादिमीर पुतिन खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? व्लादिमीर पुतिन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विम्बल्डन स्पर्धा 2021 मध्ये खालीलपैकी विजेता कोण आहे? विम्बल्डन स्पर्धा 2021 मध्ये खालीलपैकी विजेता कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नोव्हाक जोकोविच या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 7वा, जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या खालीलपैकी कितव्यांदा सलग मुख्यमंत्री झालेले आहेत? पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी खालीलपैकी कितव्यांदा सलग मुख्यमंत्री झालेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तिसऱ्यांदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, प्रश्न क्रमांक 10वा, जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ई कचरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या द्रावणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कास्ट इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मादाम क्युरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? स्वित्झर्लंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? रुबल हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 7 टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 7 टेकड्यांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रोम इटली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बोर आणि बाभूळ खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? बोर आणि बाभूळ खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुष्क वनस्पती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कागद निर्मितीसाठी बांबूचा किती टक्के वापर केला जातो? कागद निर्मितीसाठी बांबूचा खालीलपैकी किती टक्के वापर केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 51% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पेगविन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळतो? पेगविन हा पक्षी खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळणारा पक्षी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंटार्क्टिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1818 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामधील खनिजांचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जातात? भारतामध्ये खनिजांचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 छोटा नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 28 राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणता किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यामधला किल्ला नाही? खालीलपैकी कोणता किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यामधला किल्ला नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंहगड किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नरसिंगवाडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये पदक मिळाले नाही? टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये पदक मिळालेले नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 टेनिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 फ्रंटियर गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? फ्रंटियर गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार हे बेटे जिंकून त्यांना खालीलपैकी कोणते नाव दिले होते? आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार बेटे जिंकून त्यांना खालीलपैकी कोणते नावे दिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शहीद आणि स्वराज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अड्यार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजीव गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जागतिक आरोग्य संघटना यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटना यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 बेरीबेरी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? बेरीबेरी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इन्सुलिन हे खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते? इन्सुलिन हे खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र पोलिसांचे खालीलपैकी कोणते पथक हे नक्षलवादी विरोधी मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 C60 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दाल हे भारतामधील प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले सरोवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 250 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुरु ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? चले जाव चळवळ ही खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती? काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुरत अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फडकवला होता? मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फडकवला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्टुटगार्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पाक्षिक हे खालीलपैकी किती दिवसांनी प्रकाशित होते? पाक्षिक हे खालीलपैकी किती दिवसांनी प्रकाशित होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या बॅच अनअकॅडमीवर लॉन्च झालेल्या आहेत. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फ्री स्कॉलरशिप टेस्ट सिरीज केव्हा आहे? डिपार्टमेंटल PSI स्कॉलरशिप टेस्ट सिरीज क्रमांक 8 ओके. केव्हा आहे? 2 ऑक्टोबर ओके. 2 ऑक्टोबरला आहे. अतिशय महत्त्वाची स्कॉलरशिप टेस्ट सिरीज सर्वांनी एनरोल करायचं आहे. अतिशय महत्त्वाची ही स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅच कोर्स कोणता आहे? फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI STI ASO कंबाईन सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. केव्हा बॅच आहे? 29 सप्टेंबरपासून अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. तुम्ही जर आपला RVD लाईव्ह हा कोड तुम्ही जर यूज केला तुम्हाला 10% डिस्काउंट मिळत जाईल. दुसरी कोणती बॅच आहे? फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम 2021 अतिशय महत्त्वपूर्ण ही पण बॅच. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा PSI STI ASO डिपार्टमेंटल PSI या सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 12 महिन्याचे आपण जर प्लस सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 3 महिन्याचे अगदी मोफत मिळणार ओके. 24 महिन्याचे आपण घेतले तर आपल्याला किती 4 महिन्याचे अगदी मोफत मिळणार आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.